नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज आपण दोन अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता जाणून घेऊया ग्रामपंचायतीतील दिव्यांगांसाठी 5% निधी. राज्यातील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचा एक मोठा प्रश्न आहे की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेला 5% निधी आम्हाला दिला जात नाही. मित्रांनो, राज्य सरकारच्या नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नातून 5% निधी दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. पण इथे एक महत्त्वाचा नियम आहे जो अनेकांना माहीत नसतो. जर दिव्यांग लाभार्थ्यांनी त्या निधीसाठी अर्ज किंवा मागणी केली नाही तर ग्रामपंचायत तो निधी वाटप करत नाही. म्हणजे मागणी नाही तर वाटप नाही, मागणी आली तर वाटप बंधनकारक. आता बघूया निधी न वाटल्यास काय होतं. जर आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजेच मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 5% निधी वाटप झाला नाही तर तो निधी पंचायत समितीकडे सेस फंडामध्ये वर्ग केला जातो. पण लक्षात ठेवा, हा निधी परत ग्रामपंचायतीकडे इतर कामांसाठी वापरण्याची परवानगी घेतली जाऊ शकते आणि अशा वेळी दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळत नाही. आता जाणून घेऊया अर्ज करणं का गरजेचं आहे. हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना हा निधी मिळणं त्यांचा कायदेशीर हक्क आहे. जर नियमात बसत असून सुद्धा निधी मिळत नसेल तर एकत्र येऊन अर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्यक्ष उदाहरण नेर तालुका. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुका पंचायत समितीने या विषयावर ग्रामपंचायतींना स्पष्ट आदेश दिले आहेत. त्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी पंचायत समितीकडे अर्ज केला, 5% निधी वाटप न झाल्याची तक्रार केली. त्यानंतर पंचायत समितीने ग्रामपंचायतींना पत्र दिलं. याच पद्धतीने इतर तालुक्यांमधील दिव्यांग बांधवांनी ही कृती करणं आवश्यक आहे. वेळ फार कमी आहे मित्रांनो. आता जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2च महिने उरले आहेत. जर मार्च महिन्याच्या 31 तारखेच्या आधी निधी वाटप झाला नाही तर त्या वर्षाचा पैसा दुसऱ्या कामासाठी वापरला जाईल आणि दिव्यांग लाभार्थ्यांना तो मिळणार नाही. एकत्र अर्ज करा. जर तुमच्या गावात दिव्यांग संघटना, सामाजिक गट किंवा एकत्र लाभार्थी असतील तर सर्वांनी मिळून एक संयुक्त अर्ज पंचायत समितीकडे द्यावा आणि अर्जात स्पष्टपणे नमूद करावं, जर 5% निधी वाटप केला नाही तर आम्ही आंदोलन करू. असा ठाम भूमिका घेतल्यास पंचायत समिती निश्चितच ग्रामपंचायतींना आदेश देते. आता जाणून घेऊया UDID कार्ड आणि आधार कार्ड अपडेट. मित्रांनो, दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे UDID कार्ड आणि आधार कार्ड मधील अडचणी. राज्यातील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे हप्ते आधार मॅपिंग नसल्यामुळे, UDID आणि आधार मध्ये तफावत असल्यामुळे, कागदपत्रे अद्ययावत नसल्यामुळे थांबलेले आहेत. मार्च महिन्यात कागदपत्रे जमा करणे बंधनकारक. मार्च महिन्यात तहसील कार्यालयामार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत की UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे अद्ययावत स्वरूपात जमा करावी लागणार आहेत. आता जाणून घेऊया शासनाचे विशेष शिबिर. या समस्येसाठी राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ज्या दिव्यांगांना UDID किंवा आधार कार्डची अडचण आहे त्यांच्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करा. ही शिबिरे ग्रामपंचायत स्तरावर, मंडळ किंवा सर्कल स्तरावर, गरज असल्यास घरी जाऊन सुद्धा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व अधिकारी उपस्थित असतील तर या शिबिरामध्ये आधार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, संबंधित कर्मचारी उपस्थित राहणार असल्यामुळे तुमच्या सर्व अडचणी तिथे सोडवल्या जातील. पाठपुरावा करा. जर तुमच्या भागात शिबिर सुरू नसेल तर तहसीलदार, पंचायत समिती किंवा संबंधित अधिकाऱ्यांना याची आठवण करून द्या. अर्ज करा, पाठपुरावा करा, कारण आता ही सुवर्ण संधी आहे. मार्च नंतर अडचण वाढू शकते. जर मार्च महिन्याच्या आत UDID आणि आधार कार्ड अपडेट केलं नाही तर पुढील हप्त्यांची गणना होणार नाही आणि भविष्यात पैसे मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते. मित्रांनो, आज आपण 2 महत्त्वाचे मुद्दे पाहिले. पहिला आहे ग्रामपंचायतीतील दिव्यांगांसाठी 5% निधी मिळवण्यासाठी अर्ज करा. दुसरा आहे UDID कार्ड आणि आधार कार्ड तात्काळ अद्ययावत करा. ही माहिती प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.